आज भाजीवाल्या मावशींनी ताजा टवटवीत हिरवागार गावरान पालक आणला होता. मग काय 2 गड्ड्या घेतल्यास त्यातील डाळ पालक, पालक पनीरही बनवून झाला होता. अजून थोडीशी शिल्लकच होती. मग एवढ्याशा पालकाचं करायचं तरी काय? मग आठवलं, आमच्या गुजरातच्या मावशी पालक भरून वांगं बनवतात. काय मस्त लागतं. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. भरवा बैंगन बटाटोनं शाक बनवायला सुरुवात करूया. तर मस्त गुजरातच्या पद्धतीने आपण भरलं वांगं बनवणार आहोत. खायलाही छान लागतं. तर इथे मी मस्त अशी ताजी हिरवीगार टवटवीत 1 पाव किलो एवढी वांगी घेतली आहेत. वांगी अशी मस्त काटेरी वांगी आहेत. पाव किलो किंवा 300 ग्रॅम एवढी वांगी असणार. त्यानंतर पालकसुद्धा मी इथे 300 ते 350 ग्रॅम एवढा घेतला आहे. आणि सोबतच घेतला आहे 1 टोमॅटो, 1 लसणाची गाठ, त्यानंतर 2 बटाटे मध्यम आकाराचे. आता एका प्लेटमध्ये काढून आपण भाजी चिरून घेऊयात. पालकाच्या जास्तीच्या दांड्या होत्या किंवा देठं होते ती अशी मी कट करून घेतली, चिरून बाजूला काढली. आणि आता पालक आपण धुवून घेऊयात. पालक इथे मस्त धुवून घेतलीत. वांगीसुद्धा, टोमॅटो, बटाटेसुद्धा धुवून घेतले, पाणी निथळून घेतलं. पालकाचं सर्व पाणी निथळल्यानंतर थोड्या वेळेसाठी पंख्याखाली ठेवू शकता. म्हणजे अर्थात सर्व पालक असा कोरडा करून घ्यायचा मस्त. अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे. आणि मग नंतर जमेल तेवढा बारीक असा पालक आपण चिरून घेऊयात. तर इथे मी याच पद्धतीने सर्व पालक बारीक असा चिरून घेतला. आणि त्याचबरोबर मध्यम आकाराचा कांदाही 1 चिरून घेतला. 1 मध्यम आकाराचा टोमॅटोच्या अशा उभ्या पातळ फोडी केल्या. अर्धा ते पाऊण इंच आलं घेतलं, 10 ते 15 लसूण पाकळ्या. आणि मसाल्यांमध्ये सुद्धा एक अर्धा ते पाव वाटी एवढे शेंगदाण्याचा कूट, त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी मोहरी, 1 चमचा एवढे जिरे, 1 चमचा धने पावडर, 1.5 ते 2 चमचा एवढे लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा सब्जी मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आता यासोबतच घेतले आहे मी इथे थोडासा गूळ. आवडत असेल तर गूळ चिरून घालू शकता, नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल. पण गुजरातच्या पद्धतीने बनवत आहोत तर थोडासा गूळ घातला तर मस्त अशा पुरीसोबत ही भाजी लागते. आता खलबत्त्यात आपण आले लसूण ठेचून घेऊयात. सुरुवातीला असं आलं ठेचलं की आले लसूण एकसारखे ठेचले जातात. आणि अशी ताजी ताजी आले लसूण ठेचून भाजी बनवली की चवही फार छान लागते. नसेल तर तुम्ही आले लसूण पेस्टही घेऊ शकता. आता मस्त असा हा बारीक चिरलेला पालक घेऊयात आणि वांग्यात भरण्यासाठीचा मसाला तयार करूयात. आता चिरलेल्या पालकावर मी घातले दाण्यांचा कूट आणि हे सर्व पावडर मसाल्यामधले अर्धा मसाला मी यात पालकावर घालणार आहे. तर पालकाच्या मसाल्यामध्ये धने पावडरही यातील अर्धे वापरले, कांदा लसूण मसाला थोडासा, थोडेसे गरम मसाले आणि हळद. आता या मसाल्यापुरतंच चवीनुसार मीठ घालूयात. आणि यात घालूया बारीक चिरलेला गूळ. नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल. वरून 1.5 ते 2 चमचा एवढे तेल, पोहे खाण्याचे 2 चमचे तेल घालून घेतले. आणि आता हे थोडंसं प्रेस करून आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे पालक या मसाल्यांमध्ये चांगला चुरला जातो. आता मस्त असं वांग्यात भरण्यासाठी हा मसाला आपल्या पालकाचा तयार झाला. आता हे थोडंसं बाजूला ठेवूयात आणि वांगी चिरून घेऊयात. वांगी चिरताना अशी काटे काढून घ्यायचे, हे पहा. आणि अर्धा वांग्याचा देठही मी बाजूला कट करून घेतला. त्यानंतर असं वांगं 4 फोडींमध्ये चिरून घेतला. सर्व वांगे याच पद्धतीने चिरून घेतलेत. आता यात पालकाचा मसाला भरूयात. आता गच्च असे आपल्याला हे मसाला वांग्यात भरायचा आहे, थोडासा दाबून. याच पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेऊयात. आता सर्व वांगी मी मसाल्याने भरून घेतला. त्यातला थोडासा पालकाचा मसाला शिल्लक आहे. आता गॅसवर कुकर ठेवून घेतला. यात घालूया मोठे 2 चमचा एवढे तेल. तेल गरम झाल्यानंतर यात घालूया मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर घालूया जिरेही तळतळले की आता घालूया यात ठेचलेले आले लसूण. थोडंसं हलवून घेऊयात. आणि आता घालूया यात बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा बारीक चिरायचा.
शक्य होईल तेवढा मी बारीक कांदा चिरून घेतला होता आणि मस्त असं हे परतवून घेऊयात. लालसर मस्त चरचरीत फोडणी झाल्यानंतर यात घालूया चिरून घेतलेला बटाटा. बटाट्याच्या मी अशा उभ्या मोठ्या लांब फोडी केल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा बटाटा चिरून घेऊ शकता. बटाटाही चांगला परतवून घेतला. त्यानंतर यात घालूया आता भरून घेतलेली वांगी आणि मसाला भरलेली वांगीही मस्त या बटाट्यासोबत अजून परतवून घेऊयात. वांग्याची वरची साल लाल होईपर्यंत वांगं मस्त यात परतवून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता वांगं मस्त थोडंसं लालसर झालं आहे, परतल्या गेलं आहे, चांगलं तेल सुटलं आहे. आता यात घालूया पावडर मसाले. लाल मिरची पावडर, धने पूड, कांदा लसूण मसाला, त्यानंतर थोडासा सब्जी मसाला किंवा गरम मसाला, सोबतच हळद आणि चांगलं हे परतवून घेऊयात. मस्त मसालेसुद्धा यात मिक्स करून चांगले परतवून घेऊयात मंद आचेवर. लाल तिखटाचं प्रमाण, मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता. आता मस्त पावडर मसालेही परतल्या गेले आहे आणि यातच घालूया आता जो शिल्लक राहिलेला होता पालकाचा मसाला, तो घालून घेऊयात. पालकाचा मसालाही चांगला मिक्स करून घेतला, चांगला परतल्या गेला आहे. पालकसुद्धा यात टोमॅटोच्या फोडी घालूयात आणि टोमॅटोसुद्धा मस्त असा परतवून घेऊयात. टोमॅटोसुद्धा मी बटाट्यासारख्या लांबच फोडी केल्या आहेत. मस्त असं या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आणि यात घालूया आता 1.5 ते 2 ग्लास एवढं गरम पाणी. तुम्हाला जर नुसतं सुक्कंच बनवायचं असेल तर अर्धा ते 1 ग्लास एवढं पाणी घालू शकता. मी थोडीशी ग्रेव्ही करणार आहे. हे वांगं खायला फार छान लागतं, सुक्कंसुद्धा मस्त लागतं. आता हलवून घेतल्यानंतर थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं म्हणून चवीनुसार मीठ घालून घेतलं, 1 पाव चमचा एवढं. मीठ थोडंसं अंदाजाने बेताने घाला, कारण पालकालाही थोडंसं मीठ असतंच आणि आपण मसाल्यातसुद्धा मीठ घेतलं होतं, म्हणून थोडंसं अंदाजाने मीठ घाला टेस्ट करून. मिक्स करून घेतलं आणि मध्यम आचेवर 2 शिट्या केल्यात. आता झाकण काढून पाहूयात. तर हे पहा, मस्त असं वांग्याच्या भाजीला तवंग आला आहे आणि मस्त वांगं शिजलं आहे. मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम वांगं बटाट्यानं शाक सर्व करूयात. तयार आहे आपलं गुजरातच्या पद्धतीने भरवा बैंगन बटाट्यानं शाक. पुरीसोबत ही भाजी फार छान लागते. वरून तुम्ही थोडंसं उकळीमध्ये चिरलेला गुळही घालू शकता. नसेल आवडत, नाही घातला तरीही चालेल. तरीसुद्धा पुरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही छानच लागतं. एकदा गुजरातच्या पद्धतीने ही वांग्याची भाजी करून पहा. अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार होते. तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर 2 ते 3 शिट्या करून घ्या किंवा 3 ते 4. तर मस्त असं चमचमीत गुजरातच्या पद्धतीने भरल्या वांग्याची भाजी आपली तयार आहे. भातासोबतही फार छान लागते. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच नवीन राज्यातल्या नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.